बीड महाराष्ट्रातील दुर्लक्षित पण कष्ट करणाऱ्या रांगड्या माणसांचं शहर. त्यामुळे या मातीत समतेच्या इतिहासाची थोर परंपरा निर्माण झाली. या परंपरेतीलच एक महत्त्वाचं नाव म्हणजे ख्वाजा शहनशाह वली. शहनशाह वली, ज्यांना इतिहासात शाह कोचक वली म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचं मूळ नाव ख्वाजा अबुल फैज होतं. ते सुफी पंथातील चिश्ती शाखेचे संत होते. शहनशाह वली पंजाबमधून दखनेमध्ये आले. चिश्ती पंथाच्या इतर सुफींप्रमाणेच खुलताबाद हे दख्खनमधील त्यांचं पहिलं आश्रयस्थान होतं. तेथे त्यांनी बुरहानुद्दीन गरीब यांच्या खानकामध्ये काही काळ वास्तव्य केलं. शेजारील दौलताबादलाही ते काही काळ राहिले. त्यानंतर ते बीडमध्ये आले. बीडमध्ये त्यांनी एक छोटासा हुजरा म्हणजेच निवासस्थान उभारलं. या हुजऱ्यात ते तब्बल 63 वर्ष राहिले. या काळात त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. शहनशाह वलींनी बीड शहरामध्ये एक विद्यालय स्थापन केलं होतं. हे विद्यालय त्यांच्या हुजऱ्याजवळ सुरू करण्यात आलं होतं. या विद्यालयाचं वैशिष्ट्य असं होतं की या विद्यालयामध्ये सामान्य नागरिकांना तर शिक्षण दिलं जात होतंच, त्याशिवाय सुफी साधकांना देखील सुफी चळवळीच्या तत्त्वज्ञानाचं प्रशिक्षण या विद्यालयाच्या माध्यमातून दिलं जात होतं. त्यामुळं मराठवाडा परिसरातील अनेक सुफी साधक आणि अभ्यासक या विद्यालयाला शिक्षणासाठी आणि या विद्यालयामध्ये व्याख्यानं देण्यासाठी भेटी देत असत. त्यामुळं 14व्या आणि 15व्या शतकातील अनेक सुफी साधकांच्या, सुफी संतांच्या आणि अभ्यासकांच्या पुस्तकांमध्ये, इतिहासाच्या साधनांमध्ये शहनशाह वली आणि बीडमधल्या या सुफी विद्यालयाचा उल्लेख आढळतो. सुलतान मोहम्मद तुघलकने राजधानी देवगिरीला हलवल्यानंतर त्याचा बीड परिसरात मुक्काम असे. इस्लामविषयी मार्गदर्शन हवं असल्यास तो शहनशाह वली यांच्या दरबारात येत असे. अलाउद्दीन हसन बहामनीचा पुतण्या खान मोहम्मद अली शाह हा तर शहनशाह वलींचा मुरीद होता. तो वर्षातून 2दा त्यांच्या हुजऱ्यात येत असे. दौलताबादचा प्रमुख बहराम खान हाही बीडला भेट देत असे. शहनशाह वली हे बंदा नवाज यांचे समकालीन होते आणि दोघांच्या अनेक भेटी झाल्या होत्या. बंदा नवाज बीडला आले की शेकडो विद्यार्थी, मुरीद आणि फकीर त्यांच्या सोबत असत. त्यामुळे दख्खनमधील सुफी चळवळीचा पाया ज्या सुफी संतांनी घातला त्यामध्ये शहनशाह वलींचा समावेश केला जातो. शहनशाह वली मुख्यत्वे सुफी चळवळीचे प्रशिक्षक होते. त्यांनी सामान्य लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. याच कारणामुळे बीड आणि जालना परिसरात त्या काळातील सुफी शिक्षकांचे दर्गे मोठ्या संख्येने आढळतात. सुमारे 6 दशकांच्या वास्तव्यानंतर इसवी सन 1402 मध्ये बीड शहरातच त्यांचं निधन झालं. हा काळ दख्खनमधील सुफी चळवळीच्या सुरुवातीचा मानला जातो. निधनानंतर हुजऱ्याजवळच्या टेकडीवर त्यांचा दफनविधी करण्यात आला. काही वर्षांनी औरंगजेबच्या काळात दख्खनचा सुभेदार असलेल्या मुबाजीर खानने त्यांच्या दर्ग्याचं बांधकाम केलं. दर्ग्याच्या प्रमुख इमारतीत 4 बुरुज बांधण्यात आले. बुर्जे नीरत, अग्निबुर्ज, बुर्जे इहसान आणि बुर्जे बाईब हे बुरुज विविध व्यक्तींनी बांधले. एक बुरुज राव बाजी निंबाळकर यांनी, दुसरा सक्कू देशपांडे यांनी आणि तिसरा देशपांडे नावाच्या अनुयायांनी बांधला. 4थ्या बुरुजाच्या बांधकामाची नोंद इतिहासात उपलब्ध नाही. शहनशाह वलींच्या दर्ग्यामध्ये वेगवेगळ्या वास्तू आढळतात. या वास्तू वेगवेगळ्या धर्मातल्या, वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांनी वेगवेगळ्या काळात बांधल्यात. त्यामुळं या वास्तूंची वास्तुशैली देखील वेगळी आहे. दर्ग्यामधले गुंबद, कमानी आणि इतर वास्तू या वेगवेगळ्या वास्तुशैलीत जरी बांधलेल्या असल्या तरी त्यांना एक अनोखं सौंदर्य देखील प्राप्त झालं आहे. शहनशाह वलींच्या दर्गामध्ये जी मस्जिद आहे त्या मस्जिदवरती एक फारसी शिलालेख आहे. त्या फारसी शिलालेखामध्ये गर्द मस्जिद बना अमीर नवाज जंग असा उल्लेख आढळतो. त्यामुळं अमीर नवाज जंग बहादूर नावाचा जो सरदार होता
त्या सरदारानं ही मस्जिद बांधली असावी असं देखील म्हटलं जातं. बीड हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, पण शहेनशाह वलींनी श्रमदानातून काही ठिकाणी तलावांची निर्मिती केली, सार्वजनिक विहिरी खोदल्या. त्यामुळे शहेनशाह वली सामान्य माणसांशी जोडले गेले. त्यामुळेच त्यांच्या निधनाला शेकडो वर्षे उलटली असली तरीही ते बीडमधील सामाजिक सलोखा टिकवून ठेवणारे एक महत्त्वाचे सांस्कृतिक प्रतीक आहेत.